प्रकटीकरण 20 ओवी 1-10. यहोवा देवाने पहिल्या पुनरुत्थानासाठी आपल्याला पात्र ठरवावे की ज्यामुळे आपण यहोवा देवाबरोबर 1000 वर्षे राज्य करू. येशू ख्रिस्ताने योहानाला यहोवा देव यापुढे काय करणार आहे त्याबद्दल देवदूताच्या मार्फत आपण टीव्हीवर बघतो त्याप्रमाणे दाखवले. त्याने आकाशातून एक देवदूत उतरत असलेला पाहिला. त्याच्यापाशी अथांग लोहाची किल्ली होती आणि त्याच्या हातात मोठा साखळदंड होता. त्याने अजगर, जो जुनाट साप, जो दियाबल आणि सैतान आहे, त्याने मी परमेश्वरासारखा होईन असा मनात विचार केला, म्हणून यहोवा देवाने त्याला त्याचा अग्नी काढून पृथ्वीवर टाकले होते. त्याला धरले आणि 1000 वर्षापर्यंत कोंडून राहण्यास त्याला बांधले आणि त्याला अथांग लोहात समुद्रात टाकून बंद केले व त्यावरती त्याने शिक्का मारला, यासाठी की 1000 वर्ष पूर्ण होतील तोपर्यंत त्यांनी जगातील राष्ट्रांना आणखी थकवू नये. यहोवा देवाने ज्या देवदूताला व त्याच्या सैन्याला त्याच्या गर्वाच्या पापामुळे खाली टाकले होते, त्याला व त्याच्या सैन्याला बांधण्यासाठी फक्त एक देवदूत पाठवला. म्हणजे त्या देवदूताला यहोवा देवाने किती शक्ती व अग्नी दिला असेल याचा विचार करणे आवश्यक आहे. आणि योहानाला आकाशामध्ये सिंहासने दिसली, त्यावर कोणी बसलेले आणि त्यांना न्याय ठरवण्याचा अधिकार देण्यात आला. येशू ख्रिस्ताने शिष्याला सांगितले होते की तुम्ही माझ्याबरोबर लोकांचा न्याय करणार. आणि येशूच्या साक्षीमुळे आणि यहोवा देवाच्या वचनामुळे ज्यांची शिरे छेदली होती आणि ज्यांनी श्वापदाला, सैतानाला आणि त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते किंवा आणखी मूर्तीपूजा केली नव्हती आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण करून घेतली नव्हती, त्याचे जीव मी पाहिले. आणि जिवंत होऊन त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्षे राज्य केले. 1000 वर्ष ख्रिस्ताबरोबर राज्य करण्यासाठी आपल्याला यहोवा देवाने निवडावे, म्हणून त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळून, म्हणजे आपल्याला त्याच्याबरोबर राज्य करण्यासाठी आपण मेलेलो असलो तरी तो आपल्याला उठवील. परंतु ती 1000 वर्षे पूर्ण होईपर्यंत बाकीचे मेलेले पुन्हा जिवंत झाले नाही. हेच पहिले पुनरुत्थान. म्हणून पहिले पुनरुत्थान मिळण्यासाठी आपण यहोवा देवाच्या नंदनवनात येशू ख्रिस्ताबरोबर आनंदात राहण्यासाठी आपण देहदान करू नये. ज्याला पहिल्या पुनरुत्थानात ताण आहे ते आशीर्वादित आणि पवित्र आहेत. त्याच्यावर दुसऱ्या मरणाची सत्ता येणार नाही, तर ते यहोवा देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर 1000 वर्षे पृथ्वीवर राज्य करतील. यासाठी की आपल्या हातून झालेल्या सर्व पापांची क्षमा मागून आपण यहोवा देवाच्या आज्ञा व नियम पाळले नसतील तर ते पाळूया. आपण पहिल्या पुनरुत्थानासाठी यहोवा देवाकडे येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. 1000 वर्ष झाल्यानंतर थोड्या वेळासाठी सैतानाला त्याच्या बंदीशाळेतून सोडण्यात येईल. मग तो पृथ्वीच्या 4 कोपऱ्यात राष्ट्रे जे गोग आणि मागोग यांना यहोवा देवाने निवडलेल्या याचकावरही लढाई करता एकत्र करावे म्हणून त्यांना ठपवायला बाहेर निघेल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी आहे. म्हणजेच एवढे लोक पृथ्वीवर पापी असतील. त्यांनी पवित्र नगर वेढले. मग त्याने पृथ्वीच्या विस्तारावर येऊन पवित्रांचा तळ व प्रिय नगर वेढली. नंतर यहोवा देवाने आकाशातून अग्नी पाठवला आणि त्याने त्यास खाऊन टाकले. आणि ज्याने पृथ्वीवरील लोकांना ठपवले होते त्या सैतानाला अग्नीच्या आणि गंधकाच्या सरोवरात, जेथे स्वागत आणि तो खोटा भविष्यादी अगोदरपासून आहे, तेथे त्याच्याबरोबर टाकला जाईल आणि ते रात्रंदिवस सर्व काळ अग्नीच्या पिढा भोगतील. तर आपण पहिल्या पुनरुत्थानासाठी तयार करूया, ज्यामुळे आपल्याला यहोवा देव व येशू ख्रिस्त याचे मुख बघण्याचे भाग्य लाभेल व त्याच्याबरोबर राज्य करण्याचा आनंद मिळेल. हालेलुया, आमीन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डर्स.